स्वामी सेवा म्हणजे परमानंद आणि या परमानंदाची अनुभूती घेण्यासाठी दरवर्षी स्वामी सेवा ग्रुपकडून मार्गशीर्ष महिन्यात श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो. गुरूंच्या भक्तीत तल्लीन होणं, आपल्या आत्म्याचा दत्तगुरूंच्या चरणापर्यंतचा तरल प्रवास म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा. निस्सीम आनंद, परमानंद, भक्तीत तल्लीन झालेले भक्तगण असा एक वेगळा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडतो. पारायणाचं हे 9वं वर्ष आहे. स्वामी आणि दत्तगुरू वेगवेगळ्या रूपात आपल्या भक्तांना अनुभूती देतात. पारायणानंतर त्याची प्रचितीसुद्धा येते. मार्गशीर्ष महिन्यात पारायण करणं हे फलद्रूप असतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच या पारायणाचं नियोजन केलं जातं. आपल्या संस्कृतीचा हा एक वेगळा आयाम आहे आणि त्यातल्या त्यात सामूहिकरित्यानं हे पारायण करणं हे अतिशय सुंदर. महिलांचा सहभाग यामध्ये मोठा होता. यावर्षी हजाराहून अधिक लोक या पारायणाला बसले होते. म्हणतात ना, आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास. माझा आवाज एवढा चांगला नाही, पण अशा वेळी ना स्वामींचं एखादं कवन म्हटल्याशिवाय मनाला शांतताच मिळत नाही. हा सो हा सर्व सोहळा अनुभवून खूप छान वाटलं. खरंच मन प्रसन्न झालं. प्रसाद जाधव, त्यांचं संपूर्ण कुटुंब, माधुरी काकी काटकर, मुकुंद काटकर या सर्वांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं. सागर जोशी गुरुजी यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळं गुरुचरित्र पारायण सोहळ्याला 4 चांद लागले. त्यामुळे एक वेगळी दिशा सर्वांना मिळाली. गुरुजी, आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत. अशीच स्वामी सेवा आमच्या हातून सदैव घडावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.